केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरू होते आणि या यात्रेमध्ये नारायण राणे हे शिवाजी पार्कात जाऊन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करणार आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर दर्शन घेण्याचा नारायण राणेंना कोणताही अधिकार नाही असं म्हणत शिवसैनिकांनी आक्षेप घेतलाय। त्यामुळे भाजपची जनआशीर्वाद यात्रा संघर्ष यात्रा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्क परिसरामध्ये मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलेला आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैदेही, शिवाजी पार्कावरचं वातावरण आतापासूनच तणावपूर्ण व्हायला लागले अशी चर्चा सुरू झालेली आहे, काय परिस्थिती आहे तिथली? एकूण जर बघितलं तर शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मारक या ठिकाणी जे आहे ते नारायण राणे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। मात्र एकीकडे जे आहे ते विनायक राऊत यांनी त्यांना विरोध केलेला आहे, तर मी त्या ठिकाणी जाणारच असं ठाम मत जे आहे ते नारायण राणे यांनी देखील व्यक्त केलेलं बघायला मिळालेलं आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शिवसेनेच्या उपविभाग महिला संघटक आहेत माधुरी विश्वासराव मांजरेकर, आपण त्यांच्याकडून अधिक माहिती घेणार आहोत। माधुरीजी, एकूण जर बघितलं तर या ठिकाणी नारायण राणे आज मुंबईमध्ये येत आहेत। नारायण राणे यांचं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतं आणि खास करून शिवसेनेचे बालेकिल्ले ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी हे शक्ती प्रदर्शन आहेत, काय सांगाल? खरं तर तुम्ही नारायण राणे इथे येणार आहेत, हरकत नाही, पण मला एकच सांगायचं आहे की ते शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून जात आहेत। त्यांची ही जनआशीर्वाद यात्रा जी सुरू झालेली आहे त्याच्यासाठी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांचा त्यांना सहारा घ्यावा लागतो, ही मोठी गोष्ट आहे। आणि शिवसेनेचा बालेकिल्ला आता तिथून जातातच आहेत ते, मी तर म्हणीन त्यांच्या शुभेच्छा देतो आम्ही, पण त्यांना हेच सांगतोय, आमच्या शिवसैनिकांच्या सर्वसाधारण शिवसैनिकांच्या मनात हीच भावना आहे की त्यांना जनआशीर्वाद यात्रा सुरू करताना शिवसेनेच्या बालेकिल्ल्याचा सहारा घ्यावा लागतो, ही मोठी गोष्ट आहे, ह्याच्यातच सगळं काही आलं। दुसरीकडे जर विचार केला तर आज बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळ आहे, त्या ठिकाणी देखील नारायण राणे येणार आहे। इतक्या वर्षानंतर खरं तर त्या ठिकाणी ते अभिवादन करण्यासाठी येणार आहेत, काय सांगाल? स्मृतीस्थळावर येत आहेत नारायण राणे। खरं तर बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत आणि त्यांच्या स्मृतीस्थळावर आम्ही सामान्य शिवसैनिक सोडाच, पण आज महाराष्ट्रातून घराघरातून लोक जेव्हा येतात मुंबईकडे तेव्हा ते पहिल्यांदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतात। महाराष्ट्रातून सोडा, अखंड भारतातून सुद्धा जेव्हा लोक येतात तेव्हा पहिल्यांदा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होतात। त्यामुळे नारायण राणे आले आहेत आणि स्मृतीस्थळावर वंदन केलं, ही काही फार मोठी गोष्ट नाही आणि आम्ही त्या गोष्टीला तशी किंमतही देत नाही। एकीकडे विनायक राऊत म्हणतायत की त्या ठिकाणी जे आहे ते नारायण राणे यांना येऊ देणार नाही, तर दुसरीकडे भाजपकडून सांगण्यात येत आहे की त्या ठिकाणी नारायण राणे जाणार। हा राजकीय हट्ट नाही का? हा राजकीय हट्ट नाही, हा राजकीय स्वार्थ आहे असं मला वाटतं। आणि हा स्वार्थापोटी जर करत असतील तर ठीक आहे ना, चांगली गोष्ट आहे। स्वार्थापोटी जे करतात त्या स्वार्थाचा नंतर शेवट काय होतो हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि शेवटी ते तिथे येत आहेत, ते नतमस्तक होत आहेत, ठीक आहे, पण आमच्यासाठी किंवा माझ्यासारख्या छोट्या शिवसैनिकासाठी पक्षाचा आदेश हा प्रमाण राहील आणि लोकांनी फारशा काही वल्गना करू नयेत। आता आम्ही हेही ऐकलं की ते महापालिकेत उमेदवार निवडून आणणार आहेत वगैरे, ह्या वल्गना कोणी करू नयेत। आमच्यासाठी आम्ही एवढंच म्हणू, महापालिकेत आमचे जे उमेदवार निवडून येतील ते आमचे उमेदवार निवडून येणार नाही, तर आमचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे निवडून येणार आहेत। आणि उद्धवसाहेब ठाकरे हे पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, पहिलं नाव आलेलं आहे। तर त्यांनी जे काम केलेलं आहे, कोविडमध्ये जे काम केलेलं आहे किंवा बाकी जी कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं असतील किंवा कुठली आरोग्य क्षेत्रातली वगैरे कामं सुरू असतील। एकीकडे शिवसेनेवर मोठी अनेकदा टीका नारायण राणे यांच्याकडून केली गेलेली बघायला मिळते आहे आणि आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। नाही, येऊ देत ना, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बाळासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत, त्यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी त्यांना आता कुठेतरी मनात काही वाटत असेल, त्यांच्या जे काही केलं त्याच्यासाठी, ते मी बोलण्यास एवढी मी मोठी नाही, ते आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख, शिवसेनेची भूमिका जी असेल तीच आहे, पण त्यांना वाटत असेल काहीतरी म्हणून आले असतील, त्याला आम्ही एवढी किंमत देत नाही। जर बघितलं तर या ठिकाणी जे आहे ते नारायण राणे यांचा एक दौरा जो आहे किंवा जनआशीर्वाद यात्रा जी आहे ती मोठ्या प्रमाणात मुंबईच्या ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे, पण ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होण्यासाठी जर येत आहेत तर निश्चितच त्यांना येऊ दे, त्यांना आम्ही इतकी किंमत आपण बघतोय। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी मुंबईतून या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होते आणि जनआशीर्वाद यात्रेसाठी नारायण राणे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे ते दर्शन घेणार आहेत। आता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची आपण चर्चा केली, शिवसेनेची भूमिका थोडीशी मवाळ झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। राणे दर्शन घेणार असतील तर काय हरकत आहे असं सुद्धा शिवसैनिकांचं म्हणणं आहे।
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊनच नारायण राणे पुढच्या आपल्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील आणि नारायण राणे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात सगळ्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केलेला आहे आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे आज आपल्या दौऱ्याला सुरुवात करत आहेत। थेट जाऊयात, सुमित सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सुमित, नारायण राणेंचं मुंबईत आगमन झालंय, काय सांगशील या सगळ्याबद्दल? नारायण राणेंचं मुंबईत आगमन झालेलं आहे, ते विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि आता विमानतळाच्या बाहेरच इथे महाराजांचं स्मारक आहे आणि या स्मारकाच्या अगदी समोर सगळ्यात आधी इथे येऊन नतमस्तक होणार आहेत नारायण राणे। त्यानंतर पुढे आता आपण बघतोय की नारायण राणे एक थोड्याच वेळात ते येतात, त्यासाठी इथे भाजपचे सगळे आमदार खासदार उपस्थित झालेले आहेत। सगळे त्यांचं स्वागत करण्यासाठी ढोल तशा पथक इथे आहे। समोर आपण बघतोय देवेंद्र फडणवीस हे स्वतः विरोधी पक्षनेते दाखल झालेले आहेत, त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस इथे सध्या दाखल झाले आणि त्यांच्यासोबत सगळे सध्या इथले स्थानिक आमदार खासदार उपस्थित आहेत। सोबत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर ते देखील आहेत। देवेंद्र फडणवीस हे हिरवा झेंडा दाखवून या यात्रेला सुरुवात करणार आहेत। त्यांच्या हिरवा झेंडा दाखवल्यानंतर इथून मग पुढे वांद्रे दादर आणि सगळ्या परिसरामध्ये ही सगळी रात्री उशिरापर्यंत या यात्रा निघणार आहे आणि त्यासाठी सध्या सगळेच आमदार भाजपचे आमदार आणि खासदार मुंबईतले ते स्वागतासाठी नारायण राणेंच्या इथे दाखल झाले आपण बघतोय सध्या ढोल ताशाचं स्वागत। आपण बघतोय ही थेट दृश्य आहेत नारायण राणे यांचं विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी सगळे दिग्गज नेते राज्यातले भाजपचे उपस्थित आहेत। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असतील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा असे दिग्गज नेते स्थानिक आमदार सुद्धा या ठिकाणी नारायण राणे यांच्या स्वागताला या ठिकाणी विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला देवेंद्र फडणवीस हे झेंडा दाखवतील आणि त्यानंतर त्यांच्या यात्रेला सुरुवात होईल। सुमित, अतिशय महत्त्वाची बातमी म्हणजे सगळेच दिग्गज नेते नारायण राणेंच्या या स्वागताला उपस्थित असल्याचं पाहायला मिळते आणि मोठ्या प्रमाणावर भाजपचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत। हे दृश्य आपण बघतोय नारायण राणे थोडं मुंबईमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। विमानतळावर नारायण राणे आलेले आहेत। विमानतळाच्या बाहेर आपण बघितलं तर भाजपचे सगळे दिग्गज नेते उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मग त्यामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत, आशिष शेलार आहेत, प्रवीण दरेकर आहेत आणि भाजपचे सगळे पदाधिकारी सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू होते। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जात असल्याची सुद्धा चर्चा होते। थेट दृश्य आपण बघतोय। नारायण राणे यांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते उपस्थित आहेत। आपण बघतोय की नारायण राणे यांची चर्चा, नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय, कारण नारायण राणे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत आणि त्यामुळे शिवसैनिकांनी त्याला विरोध केलेला होता आणि त्यामुळे नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू होती। ही थेट दृश्य आपण बघतोय। भाजपचे दिग्गज नेते नारायण राणेंच्या स्वागताला उपस्थित आहेत। मुंबई विमानतळाच्या वर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल आणि त्यानंतर ते पोहोचतील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी थेट शिवाजी पार्कवर। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी शिवसैनिकांनी त्याला विरोध केलेला आहे, त्यामुळे त्यांची भूमिका पुढची काय असते हे बघावं लागणार आहे। शिवसैनिक विरोधासाठी रस्त्यावर उतरत आहेत का हे सुद्धा बघावं लागणार आहे। काही वेळापूर्वी आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बातचीत केली, त्यावेळेला त्यांची भूमिका थोडीशी मवाळ असल्याचं पाहायला मिळालं। बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, एखाद्या नेत्यानं त्यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलं तर त्यात फरक पडत नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे शिवसेनेची भूमिका मवाळ झाली आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय, अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। हे सगळे दिग्गज नेते भाजपचे आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत। नारायण राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित आहेत। देवेंद्र फडणवीस आहेत, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा असे अनेक दिग्गज नेते, अतुल भातखळकर सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहेत आणि त्याचबरोबर महिला आघाडी, भाजपच्या महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि इतरही भाजपचे सगळे कार्यकर्ते या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।
राज्यामधून केंद्र सरकारमध्ये केंद्र सरकारचा ज्यावेळेला मोदी सरकारचा विस्तार झाला, मंत्रिमंडळ विस्तार झाला, त्यावेळेला राज्याला 3 राज्यमंत्रीपदं केंद्रामध्ये आणि 1 कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं. त्यामध्ये नारायण राणेंची वर्णी लागली आणि त्यानंतर या 4ही मंत्र्यांचा झंझावात जो आहे तो राज्यभरामध्ये सुरू झालेला आहे. 3 राज्यमंत्र्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला यापूर्वी सुरुवात झाली आहे. आज कॅबिनेट मंत्री नारायण राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होते आणि जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून कुठेतरी महानगरपालिकेचा अजेंडा भाजपनं डोळ्यासमोर ठेवलेला आहे, अशी सुद्धा चर्चा आता सुरू झालेली आहे. नारायण राणे यांच्यावर मुंबई आणि उपनगरातल्या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं मुंबई आणि उपनगरांमध्येच नारायण राणेंचा पहिला हा जनआशीर्वाद यात्रेचा टप्पा असणार आहे आणि त्या अनुषंगानं भाजपनं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे. ही थेट दृश्य आपण बघू शकतोय. नारायण राणे थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी येतील. त्यांचं स्वागत भाजपकडून केलं जाईल. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला झेंडा दाखवला जाईल आणि नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होईल आणि पहिल्यांदा ते जातील ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर. एकंदरीतच या सगळ्या स्मृतीस्थळावर बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यावरून मोठ्या प्रमाणावर वादविवाद सुरू झालेले होते, चर्चा झडलेल्या होत्या, आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते. मात्र नारायण राणे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करूनच जाणार आहेत. ही दृश्य आपण बघतोय. नारायण राणे थोड्याच वेळामध्ये येतील. पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरामध्ये नारायण राणे यांच्या स्वागताची भाजपनं तयारी केली आहे. सोबत सदा सरवणकर आहेत, इकडचे स्थानिक आमदार आहेत. सर, काय सांगाल, नारायण राणे आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देत आहेत? हो, अनेक लोक प्रतिदिनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करतात. तसे केंद्रीय मंत्रीसुद्धा येत आहेत. सर, या ठिकाणी शिवसेनेकडनं विरोध करण्यात आलेला आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेऊ दिलं जाणार नाही असं म्हटलं झालेलं आहे. काय सांगाल याविषयी? अशा प्रकारच्या पक्षाकडनं कोणतेही आदेश नाहीत आणि त्यामुळे मला असं वाटतं ही मीडियाने पसरवलेली एक बातमी आहे आणि त्याला काही विशेष अर्थ आहे असं मला वाटत नाही. तर मागे याच रस्त्यांवरती म्हणजे सेना भवनाहून काही अंतरावर राडा पाहायला मिळाला होता. यावरूनच या संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त देखील वाढवलेला आहे. मात्र आपल्याला काय वाटतं की नारायण राणे आज पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा दर्शन घ्यायला येतात? अनेक जण येतात तसे तेही येत आहेत. त्याला मला वाटतं त्याच्याबद्दल माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा त्यांचे घ्याल तर ते जास्त बरं होईल, उचित ठरेल. सर, महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा षडयंत्र आहे का, की जाणून बुजून भाजपकडनं हे संपूर्ण करण्यात आले आहे का? हे त्याच मंडळींना विचारा. जे लोक हे करून आणतायत, घडून आणतायत, ते चांगल्या प्रकारे सांगू शकतील. आमचं काम एकच आहे, विभाग प्रमुख म्हणून पक्षाचे जे आदेश येतील त्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं. हेच मी विभाग प्रमुख म्हणून किंवा आमदार म्हणून या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो आहे. म्हणजे शिवसेनेकडनं या ठिकाणी कोणतंही पाऊल उचललं जाणार नाही आहे का? नाही, पाऊल कशासाठी पण? कारण वेळोवेळी शिवसेना आणि राणे यांच्या समोरचा जो तणाव आहे तो आपण पाहिलेला आहे. राणेंवर शिवसेनेकडनं आधीपूर्वी टीका करण्यात आलेली आहे. त्या संदर्भात काय सांगा? या बाबतीतलं शिवसेनेचं जे धोरण आहे ते आमचे शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत हे आपल्याला माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे सांगू शकतील. मला असं वाटतं आपण त्यांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या त्या जास्त उचित ठरतील. उद्धव साहेबांनी जे या संपूर्ण जनआशीर्वाद यात्रेसंदर्भात कोरोनाची भीती देखील व्यक्त केली होती, तरीसुद्धा ही यात्रा काढली जाते. आपल्याला कल्पना असेल, संपूर्ण जगभर करोनाने थैमान घातलेलं असताना एकच राज्य असं आहे आणि ते म्हणजे महाराष्ट्र, की ज्या महाराष्ट्राने अतिशय योजनाबद्ध रीतीने ह्या करोनावर मात करण्यासाठी म्हणा किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात आघाडीवरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे उद्धवसाहेब आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं करोनाची जी भीती आहे ही भीती रास्त आहे आणि सगळ्यांनी त्या बाबतीतली काळजी घेणं आवश्यक आहे. तर जरी पक्षाचे आदेश नसले तरी शिवसैनिक हे शिवसैनिक आहेत. त्यांच्याकडनं जर कुठलं जरी पाऊल उचलण्यात आलं या संपूर्ण जनयात्रेसंदर्भात तर काय? शिवसैनिक मला असं वाटत नाही की आदेशाशिवाय काही करतील. तो शिवसैनिक आहे, त्यामुळे आदेशाशिवाय काही करतील असं मला वाटत नाही. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अनुप कुलकर्णीसह सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई.
आपण थेट दृश्य बघतोय. नारायण राणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मुंबई विमानतळावरची ही थेट दृश्य आहेत. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा झंझावात आजपासून सुरू होतोय आणि त्यांना बल देण्यासाठी संपूर्ण भाजपचे नेते आपल्याला या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून सुरू होते. शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेताना राडा होईल असं म्हटलं जात होतं. मात्र शिवसैनिकांना आता कोणताही आक्षेप त्यांच्या दर्शन घेण्याचा राहिलेला नाही आहे. त्यामुळे तिथली तणावाची परिस्थिती काहीशी निवळलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता नारायण राणे या सगळ्यांनंतर आज पहिल्यांदा केंद्रीय मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देतील, त्यांचं दर्शन घेतील, त्यांना अभिवादन करतील. त्यानंतर नारायण राणे काय भूमिका मांडतायत, नारायण राणे काय बोलतायत याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल. कारण शिवसेनेमधून बाहेर पडल्यानंतर त्यांची बाळासाहेब ठाकरेंची कधी भेट झाली नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांना दर्शन घेता आलं नाही. अशा अनेक कंगोरे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीत. त्यामुळं नारायण राणे हे जे शक्तीस्थळाला स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत याला विशेष महत्त्व सुद्धा असल्याचं बोललं जातंय. भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. ढोल ताशाच्या गजरामध्ये पारंपरिक पद्धतीनं नारायण राणेंचं स्वागत करण्यात आलेलं आहे. नारायण राणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. त्यांचा दौरा हा मुंबई महानगरपालिका आणि उपनगरातील महानगरपालिका डोळ्यांसमोर ठेवूनच भाजपनं आखलेला आहे अशी सुद्धा चर्चा आहे. या जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपनं कुठेतरी महापालिकेच्या प्रचाराला सुरुवात केली आहे की काय अशी सुद्धा चर्चा रंगायला लागलेली आहे. मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी नारायण राणेंच्या स्वागताला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांच्या स्वागताला भाजपचे दिग्गज नेते सुद्धा उपस्थित आहेत. भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा उपस्थित आहेत. आपल्याला माहित आहे नारायण राणे यांनी काँग्रेसमधून नाराजी व्यक्त करत स्वतःचा एक पक्ष काढला. स्वाभिमान पक्षाचं नंतर भाजपमध्ये विलगीकरण झालं आणि त्यानंतर नारायण राणे यांना राज्यसभेवर खासदारकी मिळाली आणि त्यानंतर नारायण राणेंना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा रंगत होती. मात्र काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला या विस्तारामध्ये राज्याला 4 मंत्रिपदं मिळाली. त्यामधलं कॅबिनेट मंत्रिपद मिळालं ते म्हणजे नारायण राणे यांना. नारायण राणे यांच्यासारख्या एका आक्रमक नेत्याला मंत्रिपद देऊन त्यांचा प्रचारामध्ये आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये फायदा करून घेण्याचा भाजपची रणनीती आहे आणि त्याच अनुषंगानं नारायण राणे यांना बळ देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेला आहे. नारायण राणे हे मुंबईमध्ये दाखल झाले. त्यांच्या जनआशीर्वाद यात्रेला थोड्याच वेळामध्ये सुरुवात होते आहे. ते मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रातले दिग्गज भाजपचे नेते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे. आपण बघतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून या सुरुवात होते. पहिल्यांदाच नारायण राणे आपण बघतोय आज दाखल झालेले आहेत विमानतळावर आणि त्यांचं स्वागत करण्यात येत आहे. भाजपकडून जंगी स्वागताची तयारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून आता नारायण राणेंच्या थोड्याच वेळामध्ये जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात होते. एकंदरीतच भाजपनं जोरदार त्यांच्या स्वागताची तयारी केलेली आहे. आणि आपल्यासोबत मृणालिनी नानिवडेकर आहेत, सहयोगी संपादक सकाळच्या. नानिवडेकर मॅडम, आपण बघितलं तर भाजपकडून मोठ्या प्रमाणावर बळ देण्याचा प्रयत्न नारायण राणेंना होतोय. कारण नारायण राणेंची आक्रमकता आणि ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये असलेला प्रभाव पाहता कुठेतरी भाजप याचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करते. कसं बघता मॅडम याच्याकडे? भारतीय जनता पक्षाला मुंबईत शिवसेनेला सामोरं जायला एका चेहऱ्याची गरज होती. प्रत्येक गोष्टीसाठी एक मॅस्कॉट लागतो. एशियाडला असतो, ऑलिम्पिकला असतो. तसं मुंबईत महानगरपालिकेत शिवसेनेला आव्हान द्यायला भाजपला जी गरज होती ती नारायण राणे यांच्या रूपाने ते भरून काढतायत. खरं तर नारायण राणेंना केंद्रात मंत्रिपद दिलं गेलंय तेच शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी, शिवसेनेचं खरं रूप जे भाजपला वाटतंय ते जनतेसमोर आणण्यासाठी. त्याची सुरुवात आता या जनआशीर्वाद यात्रेपासून होतीये. आपण एक लक्षात घेऊ की भारतीय जनता पक्षाने अत्यंत नियोजनपूर्वक ही यात्रा आखलेली दिसतीये. 2 दिवस नारायण राणे मुंबईतल्या वस्ती वस्तीत फिरणार आहेत. वस्ती वस्तीत जाऊन ते मराठी मतदारांना एकत्र करायचा प्रयत्न करतील.
भारतीय जनता पक्षाने मागच्या वेळेला शिवसेनेच्या नाकी 9 आणले होते महानगरपालिका निवडणुकीमध्ये. केवळ 2 जागांनी भाजप मागे राहिली. पण आता परिस्थिती बदलली आहे. सत्तेत असलेल्या कोणत्याही पक्षाला कोणतीही निवडणूक सोपी जाते. त्यामुळे शिवसेनेला ते एक ऍडव्हान्टेज मिळणार आहे. शिवाय मोदी, शहा आणि भाजपने शिवसेनेवर अन्याय केला, दिलेला शब्द पाळला नाही, हा देखील शिवसेनेच्या हातातला मुद्दा राहणार आहे. अशा वेळेला देवेंद्र फडणवीस हे समन्वयवादी नेते आहेत. ते फार काही आक्रमकपणे कोणाची लष्करं काढत नाहीत. मग जो आक्रमक चेहरा असेल तो आशिष शेलार असू शकतील, पण त्याहीपेक्षा एक महत्वाचा मोठा चेहरा नारायण राणे यांच्या रूपाने समोर आणला गेलेला आहे. त्यांना मुंबईत 2 दिवस फिरवून पुन्हा कोकणात नेलं जाणार आहे. कोकण शिवसेनेचा गड आहे, बालेकिल्ला आहे. तिथूनच नारायण राणेंचं नेतृत्व बाहेर आलेलं आहे. त्यामुळे या यात्रेचा भाजपला फायदा होतो. शिवसेनेची मतं एकत्रित येतात विरोधामुळे, हे पाहणं फार महत्वाचं ठरणार आहे. अगदी मृणालिनी मॅडम, सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपनं आता रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे. ज्या भागामध्ये महापालिकांच्या निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी खास करून त्यांची यात्रा आखण्यात आलेली आहे. नारायण राणे तेवढा प्रभाव पाडू शकतील असं वाटतंय का एवढी सगळी ताकद मिळाल्यानंतर? एक तर आपण लक्षात घेतलं पाहिजे की नारायण राणे हे मराठा नेता आहेत. मराठा समाजाचं प्राबल्य महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्यापैकी जास्त आहे. राणेंनी मराठी मतं आणि मराठा मतं शिवसेनेसाठी एकत्रित केली होती. मराठा आमदारांचं त्यांना पाठबळ होतं. जसं भुजबळ सेनेतनं बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर ओबीसी आमदार होते आणि राणे बाहेर पडले तेव्हा त्यांच्याबरोबर मराठा आमदार होते. त्यामुळे जिथे भाजपला चेहरा नव्हता मराठी नेतृत्वाचा, तिथे एक मोठा नेता त्यांच्या हाती लागलेला आहे. फक्त नारायण राणे भाजपत येताना काँग्रेसमध्ये जाऊन आले आहेत. तिथे त्यांना साईड लाईनला टाकल्यावर ते किंचित संतापले होते, रागवले होते. त्यामुळे हा मधला सगळा काळ वजा करून जनता त्यांना शिवसेनेला ताबडतोब पर्याय मानेल का ते बघावं लागेल. पण राणे एकटेच नाहीत, राणेंबरोबर त्यांची दोन्ही मुलं देखील अत्यंत आक्रमकपणे बोलत असतात. नागरिक म्हणून मला असं वाटेल की मुंबई महानगरपालिका नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही. कोविड व्यवस्थापन महानगरपालिकेने इक्बाल सिंग चहल आयुक्त झाल्यावर उत्तम केलं, पण त्यावरही भ्रष्टाचार. जय 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 भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा भारतीय राज्यघटनेचे ठेव नंतर बोलतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आज जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही यात्रा निघते आहे ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री, कोकण आणि मुंबईचे सुपुत्र माननीय नारायणरावजी राणे साहेब, आपले मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, मनोज कोटकजी, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी, या ठिकाणी उपस्थित सर्व आमदार, खासदार, या यात्रेचं नियोजन करणारे सुनील राणेजी, आपल्या सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज जन आशीर्वाद यात्रेला वरुण राजाचाही आशीर्वाद मिळालेला आहे, ही आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे. तसंही राणे साहेबांची यात्रा म्हटल्यानंतर ती साधी यात्रा होऊ शकत नाही. त्यामुळे ती अशा प्रकारे वरुण राजाच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू झालेली यात्रा ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या प्रत्येक जनाचा आशीर्वाद घेऊन माननीय मोदीजींच्या प्रति कृतज्ञता प्रकट करून आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यात आणि कोकणाच्या कानाकोपऱ्यात ही यात्रा या ठिकाणी जाणार आहे.
आपले नेते माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक नवीन मंत्रिमंडळ तयार केलं आणि पहिल्यांदा हे जे मंत्रिमंडळ आहे या मंत्रिमंडळाला एक प्रकारे सर्व प्रकारचं भौगोलिक प्रतिनिधित्व मिळालं, सर्व प्रकारचं सामाजिक प्रतिनिधित्व मिळालं आणि ज्याला आपण बहुजनांचं राज्य म्हणतो असं बहुजनांचं राज्य मोदीजींच्या नेतृत्वात आज या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अशा या मंत्रिमंडळामध्ये देशातले जे कर्तृत्ववान लोक माननीय मोदीजींनी निवडून घेतले त्यामध्ये आपल्या सगळ्यांना आनंद आहे की आमच्या राणे साहेबांना त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची जबाबदारी मिळाली आहे. आणि मला विश्वास आहे या देशामध्ये 80% उद्योग हे त्यांच्या खात्याच्या अंतर्गत येतात. ते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग आहे. या देशाचं जीडीपी ग्रोथ हा या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या माध्यमातून आज संचालित होतो. आणि त्यासोबत आता राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला विश्वास आहे की आमचा छोटा माणूस हा उद्योजक बनेल, रोजगाराची निर्मिती होईल, शेवटच्या माणसापर्यंत रोजगार पोचेल आणि निश्चितपणे एक आत्मनिर्भर भारताची निर्मिती या माध्यमातून आपण केल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये आज जे सरकार आपल्याला पाहायला मिळत आहे या सरकारच्या नेतृत्वामध्ये कशा प्रकारे महाराष्ट्राची अधोगती चालली आहे हे मी सांगण्याचं कारण नाही आहे. आपल्याला कल्पना आहे हा महाराष्ट्र गेल्या 5 वर्षामध्ये गुजरातला मागे सोडून देशातल्या पहिल्या नंबरचं राज्य झालं होतं. सर्वाधिक औद्योगिक गुंतवणूक या महाराष्ट्रात येत होती. पण गेल्या 2 वर्षामध्ये हा महाराष्ट्राचा पहिला नंबर गेला आणि आता गुजरात असेल, कर्नाटक असेल ही राज्य आपल्या पुढे चालली आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे सरकारी स्तरावर वसुली चाललेली आहे, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये एक एक घटना समोर येते, ज्या प्रकारचं एक्स्टॉर्शन आम्हाला पाहायला मिळत आहे, आता संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे. भारतीय जनता पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. जनतेकरता संघर्ष केल्याशिवाय आम्ही शांत बसू शकत नाही. आमचं कोणाशी शत्रुत्व नाही आहे, पण जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत. आमची बांधिलकी जनतेशी आहे आणि जनतेला लुटण्याचं काम जर या महाराष्ट्रात होणार असेल तर आम्ही त्याचा मुकाबला केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून त्यांचे आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या मोदीजींपर्यंत पोहोचवण्याचं काम हे माननीय राणे साहेब या ठिकाणी करतील. पाऊस जोरात आहे, मोठी यात्रा आहे, लांब भाषण देण्याची आवश्यकता नाही आहे. राणे साहेब देखील या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देणार आहेत. आणि म्हणून आपण आज या यात्रेची या ठिकाणी सुरुवात झाली असं मी घोषित करतो. या ठिकाणी यात्रेला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय देवेंद्रजी. या नंतर आपल्याला राणेसाहेब मार्गदर्शन करतील, परंतु त्याआधी पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना विनंती की या ठिकाणावरून मंचावरून जेव्हा आम्ही खाली उतरू रथापर्यंत राणेसाहेब पोहोचतील, कृपया गर्दी आपण करायची नाहीये जेणेकरून यात्रेला उशीर होणार नाही. या ठिकाणी ज्यांच्या नेतृत्वाखाली ही जन आशीर्वाद यात्रा निघते आहे असे केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मुंबई आणि कोकणाचे सुपुत्र त्यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थामध्ये कोकणामध्ये विकास पोहोचला हे आपण पाहिलंय. असे माननीय नारायणराव राणे साहेबांना विनंती करतो की आज या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला संबोधित करावं. माननीय राणे साहेब. हो दादा,
आज यात्रेचे जन आशीर्वाद यात्रेचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा निघते ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रवीण दरेकर, मुंबई शहराचे अध्यक्ष सन्माननीय मंगल प्रभात लोढाजी, सर्व सहकारी आमदार, भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी